जवानांचं फलित व्हावं असं या कार्यक्रमाच्या उद्देशाने मी जाहीर करू इच्छितो। आणि याच्यानंतर शेवटचा एकच मिनिट असा आहे प्रास्ताविकामधला, आयुष्यामध्ये खूप सारे तुम्ही बलिदान बघितलेत, आयुष्यामध्ये खूप सारे तुम्ही दान बघितलेत, परंतु आज मी 5 दानाचं महत्त्व सांगणार आहे। आणि या 5 दानामधून जर खरोखर सांगा, जर आजच्या कार्यक्रमात एवढा मोठा कार्यक्रम होत असताना सुद्धा जर तुम्ही आनंद साजरा करू शकत असाल तर मी नक्कीच म्हणेन की या देशाची ती शोकांतिका आहे। अनेक उत्सवामध्ये अनेक दानामध्ये तुम्ही उत्सव साजरा करू शकता, आनंद साजरा करू शकता, परंतु आजच्या या कार्यक्रमामध्ये हा आनंद साजरा करू शकत नाही असं हे दुःख या हृदयाशी जडलेलं आहे। त्या बलिदानाचे 5 प्रकार मी तुम्हाला सांगू इच्छितो। पहिलं दान आहे कन्यादान। आयुष्यामध्ये ज्या बापाला मुलगी होते तो बाप जेव्हा आपल्या मुलीचं कन्यादान करतो त्यावेळेस 2 मिनिटासाठी 10 मिनिटासाठी 1 घंट्यासाठी रडू शकतो, परंतु भविष्यात सुखी संसाराचं तिचं वागणं पाहून तो बाप नक्कीच हसू शकतो आणि तो आनंद साजरा करू शकतो। नंतर नंबर 2चं दान आहे रक्तदान। आयुष्याच्या शेवटची घटका मोजत असताना एखाद्याला जर रक्त लागत असेल तर त्यावेळेस एक जवान दुसऱ्या जवानाला रक्त देऊ शकतो आणि त्याचे प्राण वाचवू शकतो। त्यावेळेस एकाचं रक्त जात असताना त्यालाही आनंद आहे आणि ज्याचा मृत्यूमधून प्राण वाचतो त्याला सुद्धा आनंद आहे, म्हणून तिथं सुद्धा तो आनंद साजरा करू शकतो। तिसरं दान आहे अन्नदान। उपाशी पोटाला, एखाद्या उपाशी पोटाला तुम्ही अन्नदान देऊ शकता, नगर भोजन ठेवू शकता, अनेक कार्यक्रम ठेवू शकता, भंडारे ठेवू शकता आणि जेवण जेवू घालून तिथे सुद्धा छोटासा एक आनंद साजरा करू शकता किंवा मनामध्ये एक उपकाराची भाषा सुद्धा येऊ शकते। चौथं दान आहे जे आत्ताच 2-4 महिन्याखाली तुम्ही केलंय, मतदान। कोणी पैसे घेऊन केलं, कोणी पैसे न घेता केलं, तो ज्याचा त्याचा प्रश्न आहे, परंतु ते सुद्धा एक दान आहे। आणि ते दान देताना आपण सुद्धा आपली जाणीव ठेवली पाहिजे, कारण का पैसे घेऊन केलेल्या दानामध्ये कधी ताकद नसते आणि ते दान देताना त्याची नजर कधी खाली असते, परंतु जो पैसे न घेता मतदान करतो तो छाती ठोकपणे त्या लोकप्रतिनिधीच्या निधड्या छातीवर सुद्धा उभा राहू शकतो, माझं काम करून दे म्हणू शकतो। म्हणून ते दान करताना सुद्धा इथून पुढे सुद्धा या समाजाची या काळाची गरज आहे की ते दान सुद्धा इथून पुढे मुक्त व्हावे ही माझी इच्छा आहे। आणि याच्यानंतर शेवटचं दान मी तुम्हाला सांगणार, त्याची व्याख्या एक सांगणार आहे, बलिदान। आतापर्यंत तुम्ही जे 4 दान ऐकले त्या 4 दानामध्ये तुम्ही करत असताना आनंद असतो, साजरा करू शकता, परंतु हे जे दान आहे या दानामध्ये काय रहस्य आहे आणि या रहस्याची शोकांतिका काय, आणि या शोकांतिकाला जर खरं जर यांना फलित या कार्यक्रमाचं फलित जर तुम्हाला साध्य करायचं असेल तर तुम्ही आम्ही सगळ्यांनी मिळून हा आवाज बनला पाहिजे आणि हा आवाज बनवून या विधानसभेमध्ये असो या लोकसभेमध्ये असेल तो आवाज बनवून GR काढून या लोकांच्या ज्या व्यथा आहेत ज्या कथा आहेत त्या नष्ट झाल्या पाहिजे, तेव्हाच हा कार्यक्रम खरा सार्थ झाला असं मी म्हणेल आणि तेव्हा त्या बलिदानाचं महत्त्व तुम्हाला कळेल। निंद्या छातीवर गोळी घेऊन बलिदान देताना छन्न विछन्न देहाचे तुकडे, रक्तात माखलेल्या मांसाचे गोळे पाहताना जो हा मांसाचा गोळा चेहरा सुट्टीवर जाताना बघितला तो बलिदान झाल्यावर दिसणं आणि तो चेहरा आठवून मनाची चाळणी करून त्याच्या छिन्न विछन्न देहाला पाहून क्षणाक्षणात आतून तुटत जाणं म्हणजे त्याचं नाव बलिदान आहे। आणि याच्या नंतर त्याला दुसरं एक नाव दिलंय शहीद। आणि हे दुःख न सांगता येणार आहे आणि ना व्यक्त करणार आहे, त्याचं नाव बलिदान आहे। या बलिदानासाठी मी एक चारोळी लिहिली आहे, ती चारोळी सादर करतो आणि माझं प्रस्तावित लांबलेलं भाषण थांबवतो। दुःख आठवून मी सांगू कुणाला, दुःख आठवून मी सांगू कुणाला, बाप भाऊ पती मुलगा कसा सरणावरी झोपला, चेहरा आठवू कसा कोण कोणत्या आठवणीत, चेहरा आठवू कसा कोण कोणत्या आठवणीत, बाप भाऊ पती मुलगा शांत झाला भूमायेच्या रक्षणात। दुःख व्यक्त करायला मी, दुःख व्यक्त करायला मी आठवू कोणत्या क्षणाला, रक्त मांसाच्या या गोळ्यांनी कायमचे आंधळे केले मला, कायमचे आंधळे केले मला, कायमचे आंधळे केले मला। आणि खरंच या बलिदानाचं जर महत्त्व जर करायचं असेल तर या हरामासांच्या आलेल्या गोळ्याचं जे तिरंग्यामधून लपटेलं आले जे दान आहे या दानासाठी तुम्ही आम्ही आवाज बनलं पाहिजे आणि यांच्या ज्या व्यथा आहेत, यांच्या ज्या कथा आहेत, यांच्या ज्या त्रुटी आहेत त्या भरण्यासाठी आपण यांना पाठिंबा दिला पाहिजे। धन्यवाद। येथेच माझं प्रास्ताविक भाषण संपलेलं आहे आणि यानंतर मी माननीय माझे आमदार थोतरामजी कांदे मामांना थोडंसं पुढच्या प्रोग्रामाचं व्यस्तता असल्यामुळं त्यांचं पहिलं भाषण घेतो। माननीय प्रमुख पाहुणे माननीय थोतरामजी कांदे मामा यांनी आपलं भाषण करावं। मामा तिथंच थांबा, माईक घेतो मी।
बघा, प्रोटोकॉल तोडून जरी कार्यक्रम झाला तरी चिंता करायची नाही, कारण कसं आहे आपल्याला त्याचं वेळ पाहून हे करायचं आहे. ठीक आहे, तुम्ही कोणी असं म्हणू नका की हां बरोबर हां ठीक आहे. भारत माता की, भारत माता की, वंदे वंदे. सर्वप्रथम 14 फेब्रुवारी 2019 साली पुलवामा इथे झालेल्या भीषण हल्ल्यामध्ये भारतातील जे जवान शहीद झाले त्यांना प्रथम विनम्र अभिनंदन करतो. आमचे मित्र गजानन भाऊ दराडे, त्यांच्या पत्नी सौभाग्यवती गजानन ज्योतिताई दराडे यांनी या कार्यक्रमाचं आज आयोजन केलं. या कार्यक्रमाचे अध्यक्ष आपल्या जिल्ह्याचे माजी खासदार आदरणीय सुंदररावजी काळे साहेब, या कार्यक्रमाला उपस्थित असलेले आमचे मित्र मेकून आलेले गिधरराव पाटील साहेब, प्रवीणजी गीते, शंकररावजी गोलमुगले, मंचकावर सर्व बसलेली आदरणीय मंडळी, त्रिदलाचे सुरत जिल्ह्याचे अध्यक्ष, त्यांचे सर्व सहकारी, पॅरामेट्रिक सैनिक असोसिएशन जिल्हा बुलढाणा यांचे सर्व सहकारी, सर्व जमलेल्या आमच्या वीर माता, वीर पत्नी, सर्वांना परत एकदा अभिनंदन करतो. एक चांगल्या कार्यक्रमाचं आयोजन आज ज्योतिताईने त्यांच्या पत्नी गजानन भाऊंनी केलेलं आहे. दरवर्षी असे कार्यक्रम छोटे मोठे कार्यक्रम होत असतात, पण यावर्षी गजानन भाऊंनी थोडासा मोठा पुढाकार घेतला. काल परवा त्यांनी ती रॅली शिंदखेडा जिजामातेच्या जन्मस्थानाची एक रॅली काढली आणि त्या रॅलीपासून मांडवापर्यंत ती रॅली नेली. त्या रॅलीमध्ये हुतात्मे जे आपले झाले, जे वीरगती प्राप्त झाले, त्यांच्या घरी जाऊन त्यांच्या स्मारकाला अभिवादन त्यांनी केलं. आणि या तालुक्यामध्ये ते जिल्ह्यामध्ये एक वातावरण त्यामध्ये तयार झालं. आणि आज या पुनर्गावामध्ये ज्या हल्ला झाला त्या लतीफ संगीत जे सैनिक मारले, ते वीर, त्यांना वीरपत्नी वीरत्व मिळालं, त्यांच्यासाठी आज खऱ्या अर्थानं हा कार्यक्रम आज होतोय. जिल्ह्यातील हे पॅरामेट्रिक सैनिक असोसिएशन म्हणजे काय हे पहिले समजून घ्यावं लागत होतं. आणि म्हणून मी तिथे 10 वाजता आल्यानंतर मी पहिली माहिती तिथे काकाबरोबर बसलो, त्यांच्याकडून माहिती घेतली की हे खरं म्हणजे वायुसेना, जलसेना, स्थलसेना हे त्रिदल सैनिक आहे. हे त्रिदल सैनिकामध्ये काम करत असताना हे जे पॅरामेट्रिक सैनिक असोसिएशन आहे हे म्हणजे काय हे मोठं समजून घ्यावं. कारण की आम्ही फक्त सैनिक म्हणजे सर्व समजतो, पण खऱ्या अर्थानं आज हे पॅरामेट्रिक सैनिक कोण आहे, असोसिएशन काय आहे, त्यामध्ये CRPF असेल, IBP असेल, आसाम रायफल असेल, CIFS असेल, BSF असेल, असे वेगवेगळ्या माध्यमातून ते काम करतात. आणि अगोदर सांगितल्याप्रमाणे त्रिदल सैनिक म्हटल्यानंतर त्यामध्ये या वेगळ्या माध्यमातून एकत्र येऊन हे काम करत असतात. देशावर ज्यावेळेस मोठमोठे संकट येतात, प्रत्यक्ष युद्धाचा ज्यावेळेस प्रसंग येतो त्यावेळेस आमचे सैनिक असतात हे त्यावेळेस असतात. परंतु इतर वेळेमध्ये काम करत असताना जिथे कुठे दंगे होत असतील, कुठे सभा होत असतील, कुठे वेगवेगळ्या ठिकाणी संरक्षण लागत असेल, तर ह्या आमच्या पॅरामिलिटरी सैनिकमध्ये का आमचे जे बंधू आहेत हे त्यामध्ये काम करत असतात, ते त्यामध्ये येत असतात. त्यांच्या आज अनेक संघटनेमध्ये पाठीमागचं भगवानराव चाटक साहेबांनी यांनी सुद्धा देवगडमध्ये कार्यक्रम घेतला होता. इथे नगर बँकेसमोर तिथं सैनिकांचा जे एक त्यांनी प्रतिष्ठान उभे केलेलं आहे, त्या कार्यक्रमातसुद्धा आम्ही त्यामध्ये होतो. आणि म्हणून
काम करत असताना पुढच्या काळी सैनिक म्हणल्यानंतर लोक माझी कल्पना सैनिक म्हणल्यानंतर शेवटचा आपला पोरगा कुठं काम करत नाही ना मग त्या सैनिकात पाठवा असं त्यामध्ये पूर्ण काही व्हायचं. परंतु आज सैनिक हा देशाचा समाजामध्ये पुन्हा काम करण्याचा प्रत्येक त्याची गणना त्यामध्ये होते. आज प्रत्येक सैनिक पुढच्या काळी फक्त आमचे प्रवीण भाऊ असतील शंकरभाऊ कोण असतील हे जेव्हा रिटायर होतात तेव्हा त्याची मुलभूत सत्कार व्हायचे. परंतु आता देशामध्ये आपल्या महाराष्ट्रामध्ये एक प्रघात पडला की आमचे जे सैनिक रिटायर होतात त्यांचा भव्य प्रमाणात मोठा असतं त्याचा सत्कार कार्यक्रम त्या भागामध्ये आयोजित केला जातो. गावामध्ये गावातील सर्व जनता एकत्र येऊन त्यांचा तो कार्यक्रम आयोजित करत असतात. अनेक कार्यक्रमाला असं आम्हाला त्यामध्ये सहभाग घेतो आणि खऱ्या अर्थानं सैनिक हा देशाचं संरक्षण करत आहे. त्यांच्यामुळं ते देशाचं संरक्षण करतात सीमेचं संरक्षण करतात म्हणून तुम्ही आम्ही आनंदाने झोप घेऊ शकतो. आमच्या दररोजच्या क्रिया आपण ते करू शकतो. पण ते सैनिक जर तिथे नसतील आणि त्यांचं शब्द असेल तर तुम्ही आम्ही जगू शकत नाही. मग खऱ्या अर्थानं प्रथम चालू हे आमच्या या सैनिकांना आहे. अशा सैनिकाच्या संघटनेतून आज इथे कार्यक्रम आयोजित केला. या कार्यक्रमामध्ये अनेक तरी त्यांच्या मागण्या त्यामध्ये केलेल्या आहेत. त्या मागण्या तसे आता गजानन भाऊ नंतर मी असं त्यांना म्हणतो की ते आमच्या म्हणून बहुतेक किंग मेकरच आहेत. त्यामुळे मला सांगायचं काम नाही ते स्वतः ते सांगू शकतात. मी सुद्धा त्यामध्ये सांगू शकाल काही अडचण नाही. परंतु ज्याच्या काही तुमच्या त्या मागण्या महाराष्ट्र शासनाच्या माध्यमात असतील किंवा राज्यात देशाच्या स्तरावर असतील सुखदेवराव काळे असतील आपले प्रतापराव जाधव असतील मंत्री महोदय त्यामध्ये आहे यांच्या माध्यमातून आपण सोडण्याचा जरूर प्रयत्न करूया. आम्ही तुमच्या पाठीशी जाऊ तुमच्या पाठीशी आहोत एवढं त्याच्यापर्यंत सांगतो. आम्हाला बोलवलं आमचा सत्कार केला त्याबद्दल सर्व सैनिक संघटनेला त्यांना अभिवादन करतो आणि गजानन भाऊ तिथे असे यांना सुद्धा अभिनंदन करून माझे दोन शब्द संपवतो. आणि मला माफ करा मला थोडंसं पुढचं कार्यक्रम असल्यामुळं एका ठिकाणी जायचं असल्यामुळं मला जायची नजर द्यावी ही आजच्यापर्यंत विनंती करतो आणि माझे दोन शब्द संपवतो. धन्यवाद. भारत माता की. एकच मिनिट मी जाताना एक सांगू इच्छितो. मामा मी जवळपास सर्व लोकप्रतिनिधीसाठी एक फाईल बनवली होती. मी एक मिनिट सर्वांसाठी लोकप्रतिनिधीसाठी एक फाईल बनवली होती की बा भविष्यामध्ये यांच्या अडचणी काय आहेत तर त्या कदाचित मामाने सांगितलं आम्ही पाठपुरवठा करू. परंतु मामा हे सत्तेत असलेल्या पक्षाचे प्रदेश कार्याध्यक्ष आहेत तर त्यामुळे त्यांच्याकडे मी फाईल देतो आणि त्यांनी या शासन दरबारी मागण्या ठेवाव्या. यानंतर कार्यक्रम हा ज्यासाठी आपण आवर्जून केलेला आहे तर त्या वीर पत्नी माता पित्यांचा सत्कार सन्माननीय उपस्थित असलेले मान्यवर करतील अशी मी त्यांना विनंती करतो. सर्वप्रथम माननीय नितीन भाऊ राठोड शहीद जवान नितीन भाऊ राठोड यांचा सत्कार माननीय तोतारामजी मामा कायंदे माजी खासदार सुखदेवरावजी काळेसाहेब हे करतील अशी मी त्यांना विनंती करतो. ते शाल ते घ्या टोपी ते घ्या रुमाल टोपी ते घ्या. यानंतर शहीद जवान योगेश दराडे यानंतर कृपया यांच्यामध्ये ऊर्जा येण्यासाठी आपण टाळ्यांचा थोडासा गजर करावा. संपूर्ण परिवार
शहीद जवानांचं नाव पुकारल्याच्या नंतर त्यांच्या परिवारातील आलेले जे सर्व जवान म्हणजे आई वडील पत्नी यांनी सर्वांनी समोर यायचे. खुर्ची द्या मामाला खुर्ची द्या. यानंतर शहीद जवान योगेश दराडे त्यांची पत्नी व त्यांचे वडील माननीय दिनकर काका दराडे एक शाल घ्या. हो बंदूक ही द्या ना. समोर या. शाल महिलांसाठी शाल आहे. शाल आहे पूर्ण खोलून असं टाकलं. यानंतर शहीद जवान प्रदीप घुगे यांची आई आणि वडील आलेले आणि सांगायला दुःख होतं की या अगोदरचा ज्या योगेश दराडे हा माझा सख्खा चुलत भाऊ आहे आणि त्यानंतरच दुसरा शहीद जवान सुद्धा प्रदीप घुगे हा माझा मामाचा मुलगा आहे. हे माझ्या मामा आणि मामी आहेत. शाल काढून द्या ना. यानंतर प्रदीप पांदळे शहीद जवान प्रदीप पांदळे यांची पत्नी आणि आई आलेले आहेत है ना. यांना येऊ. माननीय मगाडे साहेब व तसेच गुरुवर्य गजानन महाराज आणि चीफ ऑफिसर शिवरामजी निकम सर त्यांना विनंती की त्यांनी पण सुद्धा खाली यायचे जवानांचा सत्कार करण्यासाठी. सॉरी घाईमध्ये नाव राहते. यानंतर माननीय शहीद जवान संदीप खारडे साहेब या समोर अलीकडे शाली घ्या ना. मुंडे सर शाली द्या ना. यानंतर रघुवीर जायभाई टाळ्या वाजवा. त्यांचा सन्मान होत असताना आपण टाळ्यांचा त्यांना ऊर्जेचा स्रोत द्या. रघुवीर जायभाई माधवी तयार आहे का. माधवी या साहेब या समोर मांदळे ताई झालं ना. रघुवीर जायभाई. यानंतर शहीद जवान ज्ञानेश्वर ढाकणे शांत. प्रमुख उपस्थितीत पद्माकर चंदनशिवे प्रदेश अध्यक्ष माजी सैनिक किसान महा फेडरेशन महाराष्ट्र, जय सियाराम उपाध्यक्ष त्रिदल माजी सैनिक सेवा संघ महाराष्ट्र.
हे सुद्धा या कार्यक्रमाचे प्रमुख उपस्थित आहेत. यानंतर प्रकाश सानप, शहीद जवान प्रकाश सानप यांच्या कुटुंबियांना विनंती की त्यांनी सुद्धा सत्कारासाठी यावं. प्रकाश सानप यांचे चिरंजीव आहेत. मगाडे साहेब या ना, समोर या ना, पुढे या ना. यानंतरचा जवान आहे शहीद जवान अनिल वाघमारे. अनिल वाघमारे यांच्या पत्नी आणि मेहुणे आहेत. एक आणि एक पदाधिकारी बदलत थोडेसे. साजी सर ऍडजस्ट एक 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 अनिल वाघमारे. यानंतर संदीप मुंडे यांच्या पत्नी शिल्पा मुंडे. शहीद जवान संदीप मुंडे. हां, हे समजा लाईव्ह चालू आहे, थोडंसं तुम्ही बरं. यानंतर संदीप मुंडे यांच्या आई सुद्धा आलेल्या आहेत. थोडासा अंतरंगा घ्या. शहीद जवान लहाने साहेब यांच्या धर्मपत्नी कांताबाई लहाने. महाराज मगाडे साहेब पुढे या, निकम साहेब पुढे या. एक आणि एक बदली करा. शहीद जवान मुंडे तयार. शालद्या द्या साजी सर. शिल्पाताई मुंडे त्यांच्या आई आणि पत्नी. यानंतर शहीद जवान लहाने साहेब यांच्या धर्मपत्नी कांताबाई लहाने. तुमचा फोकस चेहरा दिसू द्या ना. टोपी बरोबर घालून. शहीद जवान जनार्दन खरात. यानंतर शहीद जवान जनार्दन खरात यांच्या धर्मपत्नी आलेल्या आहेत. दोन राहिले. यानंतर शहीद जवान गजानन नागरे यांच्या धर्मपत्नी गजानन नागरे. वेळात वेळ काढून आमचे जांभुऱ्याचे मित्र शिवाजी भाऊ चव्हाण हे सुद्धा आले. त्यांचं सुद्धा शब्द सुमान्याने स्वागत. शहीद जवान जनार्दन खरात, गजानन नागरे. केशव मुंडे
संघटनेचे काही पदाधिकारी आहेत त्यांनी सुद्धा समोर यायचे सन्मान समारंभासाठी. एक मिनिट. नानाभाऊ सकाराम मोरे, शहीद जवान नानाभाऊ सकाराम मोरे. आणि यानंतर निखिल देशमुख एअरफोर्स, त्यांचे वडील सुद्धा आलेले, त्यांचा सुद्धा सन्मान समारोह करावा. केशव मेजर यांच्या पत्नी समोर येतील. अशोक वाघ यांच्या पत्नी संगीता वाघ समोर येतील. बद्री वगैरे प्रभावती वगैरे पुढे येतील. रेखा उद्धव सांगळे दुसरपीठ या समोर येतील. सर्व ज्या फौजींच्या ऑनड्युटीवर भेटायच्या फौजीच्या फॅमिल्या बसलेल्या नाही त्यांनी सर्वांनी समोर यावं. गजानन मुलगे यांची फॅमिली समोर येईल. भगवान ताटे यांची फॅमिली सावित्रा ताटे समोर येईल. सर्वांनी उठवून यांचा सत्कार करावा. केशव मुंडे, बद्री मुंडे, इतर काका साहेब यांच्या फॅमिली सर्वांनी समोर यावे. नानाभाऊ मोरे यांच्या पत्नी बी समोर येतील. चारू खंडागळे बी समोर येतील. चारू खंडागळे. हरिदास काकडे यांच्या पत्नी बी समोर येतील. दिनकर काकड यांची पत्नी बी समोर येईल. सर्व वीरपत्नी यांचा एक ग्रुप फोटो घ्यायचा आहे. शाल घालून मला उभे करा इकडे. सर्व या इकडं ताई, अर्धे तिकडून अर्धे इकडून असे या आणि यांचा एक फोटो घ्या. सरका पण मला एकदा महिलांचा फोटो होता. या इथं एकाच फोटो मध्ये सर्व घ्या. प्रवीण अर्धे इकडून या ना, अर्धे इकडून या. ज्यांना अशा सर्व जागा येऊ शकते एक फोटो व्यवस्थित इथेही समोर भाऊ मी साहेब तुम्हाला सर्व शहीद महिलांचा शहीद पत्नींचा एक भारत माते प्रतिमेबरोबर फोटो घेत आहे. परंतु त्याचबरोबर मी लक्ष वेधू इच्छितो की आपली काळी माय कोरडी कशाला असताना सुद्धा खडकपूर्णा धरणामध्ये ज्या अभियंत्यांनी प्रशासकीयमध्ये कामामध्ये काम करत असताना त्यांनी जीवाची ओढताण करून काम केलं. आणि असे आमचे आपल्या कार्यक्रमाचे प्रमुख उपस्थिती प्रशासकीय माननीय लोहार साहेब, मी यांना सुद्धा साहेब समोर मी यांच्यासाठी आपल्याकडून टाळ्यांचा गजर करू इच्छितो, कारण यांनीच खडकपूर्णा नदीमध्ये पाणी सोडलेलं आहे. असे आमचे लोहार साहेब हे सुद्धा वेळात वेळ काढून खामगावहून इथं आलेले आपल्या शहीदांच्या कार्यक्रमासाठी. आज साहेबांच्या अथक प्रयत्नामुळे आपले खडकपूर्णा नदी पूर्णपणे जलमय होऊन आज परिसर सुखावलाय आणि सगळीकडे हिरवरान दिसत आहे. भारत माता की जय. भारत माता की जय. वंदे मातरम. वंदे मातरम. जय जवान जय किसान. जय जवान जय किसान. अमर रहे, अमर रहे. शहीद जवान अमर रहे. अमर रहे, अमर रहे. शहीद जवान अमर रहे. सर्वांनी आपापल्या जागेवर बसून घ्या. सर्वांनी आपापल्या जागी स्थानापन्न व्हायचं आहे. यानंतर सर्वांनी आपापल्या जागेवर स्थानापन्न व्हायचं आहे. कृपया विनंती आहे की आपण स्थानापन्न व्हायचं आहे. आता वेळात वेळ करून आलेले लोहार साहेब यांना सुद्धा प्रशासकीय कामावर मिटिंग असल्यामुळे त्यांना जाणं गरजेचं आहे. परंतु त्यांनी वेळात वेळ काढून आपल्या इथपर्यंत पोहोचले, त्यांच्यासाठी टाळ्यांचा गजरा त्यांचा सत्कार करावा. ठीक आहे, आपल्याला कार्यक्रमाला उशीर होत आहे. पाठीमागं जेवण तयार झालेलं आहे. सर्वांनी आपल्याला म्हणजे आपण थोडक्यात मान्यवरां भरपूर आहेत आपल्याकडं, तर 2 मिनिटं म्हणतो मी. परंतु महत्त्वाचं असलं तर 2च्या ऐवजी 4 मिनिटं जरी झाली तरी चालेल. परंतु महत्त्वाचं जे काही एका वक्त्यानं अगोदर जी गोष्ट सांगितली ते पाठीमागच्या वक्त्यानं सांगितलेली गरज नाही. आता अगोदर जे दराडे भाऊंनी ज्या गोष्टी सांगितल्या
त्या ज्या लोकांकडे आम्ही मांडायला पाहिजे होत्या तेच स्थल प्रशासनक अजून आपल्याकडे आलेलं नाही. हा, म्हणून मी तुम्हाला सांगतो, आणि त्या राष्ट्रीय स्तरावरचे आहे हे लोक आपल्याला पाणी देऊ शकत नाही. पाणी 200 घरं आहे त्या सैनिकांच्या घरी पाणी देऊ शकत नाहीये, तर बाकीचं काय देणार आहे? ती गोष्ट ठीक आहे, आपण आपल्या जवानांचा कार्यक्रम आहे, आपण आपल्या पद्धतीने करायचा आहे, जेवण करायचं आणि शांततेने जायचंय. ठीक आहे भाऊ, तुम्ही आता सांभाळून घ्यायचं. आजच्या या कार्यक्रमाच्या निमित्तानं जमलेले सर्व मान्यवर मंडळी, खरं म्हणजे हा कार्यक्रम असा झालाय की सगळाच लोड वरबापावर दिसतोय. प्रास्ताविक बी वरबापाकडं, सूत्रसंचलन बी वरबापाकडं, कोणाचं स्वागत करणं बी वरबापाकडं. खरं तर वरबापानं जरा 4 आपल्या आजूबाजूच्या हात शिल्लक ठेवले पाहिजे, म्हणजे असा त्रास होत नाही. या कार्यक्रमाच्या निमित्तानं विचारपीठावर उपस्थित असलेली सर्व मान्यवर, त्याचबरोबर सर्व आजी माजी सैनिक, त्रिदल सैनिक, सर्वांचं या ठिकाणी मनापासून स्वागत करतो. खरं तर हा कार्यक्रम वेदनेशी नातं सांगणारा कार्यक्रम आहे. त्या निमित्तानं आपण